नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी बहुगुणी चटणी करून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी 1 वाटी भरून जवस घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपल्याला जितपत तुम्हाला चटणी बनवायची असेल तुम्ही जवस कमी किंवा जास्त करू शकता. इथे आता आपल्याला अगदी मीडियम गॅसवर मस्त असं खमंग जवस भाजून घ्यायचं आहे. जवस तुम्ही जितकं छान भाजाल तितकीच चटणीला चव सुद्धा छान येते आणि मस्त अशी खमंग चटणी बनून तयार होते आणि जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते. इथे मी आता छान असं जवस भाजून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपलं जवस छान असं भाजून झालेलं आहे. मस्त असं तळतळ उडलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे आणि जवस थंड करायला बाजूला ठेवायचं आहे. नंतर सेम वाटीने पाऊण वाटी मी इथे तीळ घेतलेले आहे. तीळ सुद्धा आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही तीळ सुद्धा छान असे भाजून झालेले आहे. तीळ सुद्धा मी आता बाजूला काढून घेणार आहे. नंतर त्याच कढईमध्ये मी थोडासा लसूण सोलून घेतलेला होता तो लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूण भाजायला थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी थोडंसं चमचाभर तेल घातलेलं आहे. लसूण मी इथे हलकासा भाजून घेतलेला आहे. नंतर आपल्याला याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे सुद्धा आता आपल्याला मस्त असे मीडियम गॅसवर छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुम्ही शेंगदाणे वेगळे भाजले तरी चालते. इथे मी लसूण सोबतच शेंगदाणे भाजून घेणार आहे. नंतर मी यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे. शेंगदाणे छान असे भाजून झाले की जिरे जे आहे आपल्याला शेवटी घालायचे आहे. आधी मी यामध्ये आता थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहे. कढीपत्ता आता आपल्याला मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे शेंगदाण्यांसोबत. त्यासाठी मी थोडंसं चमचाभर तेल घालणार आहे आणि कढीपत्ता मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही. नंतर शेवटी जिरे घालायचे आहे. जिरे घालून फक्त आपल्याला मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. हे सर्व मी आता छान असं थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हे चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला मस्त असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे चटणी बनवून तयार झालेली आहे. इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. हे चटणी तुम्ही 15 दिवस आरामात मस्त असं काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छानशी टिकायला मदत होते. तुम्ही जर सर्व पदार्थ मस्त असे भाजले तर चटणी आरामात जास्त दिवस टिकते. पाहू शकता तुम्ही मस्त अशी इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.